बदलापूर येथील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटरनंतर त्याच्या कुटुंबियांना त्रास सहन करावा लागत असल्याची गंभीर दखल मुंबई उच्च न्यायालयाने घेतली आहे। शिंदेच्या आईवडिलांनी न्यायालयात व्यथा मांडत अटकेनंतर त्यांना समाजाकडून बहिष्कृत जीवन जगावे लागत असल्याचं सांगितलं आहे। नक्की हे प्रकरण काय आहे? तर बदलापूरमधील शाळकरी मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली अक्षय शिंदेला अटक करण्यात आली होती। 23 सप्टेंबर रोजी चौकशी दरम्यान त्याचा एन्काउंटरमध्ये मृत्यू झाला। पोलिसांनी दावा केला की चौकशीसाठी नेत असताना अक्षयने पोलिसांची बंदूक हिसकावून गोळीबाराचा प्रयत्न केल्यानंतर स्वरक्षणासाठी पोलिसांनी केलेल्या कारवाईत त्याचा मृत्यू झाला। अक्षयच्या अटकेनंतर त्याच्या आईवडिलांना घर सोडावे लागले। ते हालाकीच्या परिस्थितीत जीवन जगत आहेत। आईवडिलांनी न्यायालयात सांगितलं आहे की समाजाने त्यांना पूर्णतः बहिष्कृत केलं असून रोजगाराचा कोणताही मार्ग त्यांच्यासाठी उरलेला नाही। या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने राज्य सरकारला अक्षय शिंदेच्या आईवडिलांसाठी घर आणि रोजगाराची तातडीनं व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत। अक्षय शिंदेच्या चुकीसाठी त्याच्या आईवडिलांना का त्रास सहन करावा लागतोय असा परखड सवाल न्यायालयाने विचारला आहे। तसेच त्यांच्या पुनर्वसनासाठी सरकारी किंवा स्वयंसेवी संस्थांकडून मदत उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत। राज्य सरकारने यावर त्वरित कार्यवाही करावी आणि शिंदे कुटुंबियांना सुरक्षित सन्मानपूर्वक जीवन जगण्यासाठी आवश्यक ती पावले उचलावीत असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत। या निर्णयामुळे आरोपीच्या कुटुंबियांसाठी दिलासा मिळण्याची शक्यता असून सरकारकडून योग्य ती पावलं उचलली जातील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। ज्या व्यक्तीने गुन्हेगारी कृत्य केलेलं आहे शिक्षा फक्त त्यालाच मिळायला हवी। त्याच्या परिवाराला सुद्धा त्यांना जीवन जगण्याची संधी दिली पाहिजे किंवा त्यांना बहिष्कृत करायचं याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, बदलापूर पश्चिम, रेल्वे स्टेशनच्या अगदी समोर आणि वैशाली टॉकीजच्या बाजूला। तुम्हाला डोळ्यांच्या संबंधित कोणत्याही समस्या असल्यास इथे आहेत अनुभवी डॉक्टरांची टीम आणि अत्याधुनिक मशिनी। त्याचबरोबर मॉड्युलर ओटी आहे जिथे तुम्ही मोतीबिंदू काचबिंदूचे ऑपरेशन करू शकता। आणि एवढंच नाही तर इथे ऑप्टिकल सुद्धा अवेलेबल आहेत। मग आत्ताच व्हिजिट करा इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, बदलापूर पश्चिम।